श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांनी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने काही ना काही सेवा केली असेल. त्यामध्ये आपण स्वामी चरित्रातील सारामृतचे पारायण केले असते. कोणी 21, कोणी 11, तर कोणी 7, 3, 5 एक दिवसाचंही पारायण केलेलं असणार आहे. त्या पारायणाची सांगता कशी करायची आहे ती सांगता म्हणजे शेवटचे वाचन पारायणाच्या शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी राहिलेले सर्व 21 अध्याय पूर्ण करावेत. पोथीची पूजा वाचन पूर्ण झाल्यावर पोथीला नवीन वस्त्र हार अर्पण करावा आणि गंध अक्षता वाहून पूजा करावी. श्री स्वामी समर्थांची आरती श्रद्धेने म्हणावी. आरती झाल्यावर कापूर लावून ओवाळावे. मंत्र जप करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या किमान 11 माळा जप करावा. क्षमा प्रार्थना. वाचण्यात काही चुका झाल्या असल्यास स्वामींकडे क्षमा मागून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करा. समर्थांना काय नैवेद्य करायचा हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर स्वामी समर्थांना गोड आणि सात्विक पदार्थ अत्यंत प्रिय आहेत. तुम्ही पुरणपोळी, वरण भात, पक्वान्न, भाजी आणि कोशिंबीर याचाही समावेश करू शकतात. स्वामी समर्थांचे आवडते पदार्थ कडबोळी, बेसन लाडू, शंकरपाळी, कांदा भजी किंवा गव्हाची खीर. जर शक्य नसेल तर गूळ, खोबरं किंवा साखर फुटाणे याचाही नैवेद्य चालतो. नैवेद्यासोबत विड्याची पान, 2 पाने, सुपारी, वेलची अर्पण करणे शुभ मानले जाते. नैवेद्याचे ताट देवासमोर ठेवण्यापूर्वी त्या जागी पाण्याचा चौकोनी मंडल काढावा आणि त्यावर ताट ठेवावे. तुळशीपत्र. नैवेद्याच्या प्रत्येक पदार्थावर तुळशीचे पान ठेवावे. 1 पान देवाच्या चरणाशी अर्पण करावे. हातामध्ये पाणी घेऊन ताटाभोवती उजव्या हाताने गोल फिरवावे आणि ते पाणी जमिनीवर सोडावे. आपल्या उजव्या हाताची 5ही बोटे एकत्र करून अन्नाचा घास देवाकडे नेल्यासारखी हालचाल करावी. प्रत्यक्षात अन्नाला स्पर्श न करता हे करताना मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम सामानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. विनंती करायची, हे स्वामीराया हा नैवेद्य स्वीकारावा अशी मनोभावे प्रार्थना करावी. पाणी सोडावे. 5 वेळा मुद्रा दाखवून झाल्यावर पुन्हा एकदा हाताने पाणी ताटाभोवती फिरवून खाली सोडावे. नैवेद्य दाखवणारे काही सेकंद डोळे मिटून घ्यावेत किंवा हाताचा पडदा धरावा जेणेकरून देव सूक्ष्म रूपाने तो ग्रहण करू शकतील. नैवेद्य दाखवून झाल्यावर स्वामींची कापूर आरती करावी. नैवेद्य दाखवल्यानंतर साधारण 5-10 मिनिटांनी ते ताट उचलून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून वाटावा. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणाची सांगता करायची आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.